विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीमधील अर्थशास्त्राचं 6वं प्रकरण आपण विचारात घेतोय. त्या प्रकरणाचं नाव आहे निर्देशांक, इंडेक्स नंबर. विद्यार्थी मित्रांनो, निर्देशांक हे अर्थशास्त्रामधील सर्वाधिक वापरलं जाणारं संख्याशास्त्रीय साधन आहे. एका ठराविक कालावधीत चलामधील बदल मोजण्यासाठीचं एक साधन म्हणजे निर्देशांक होय. निर्देशांक हा किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केलेला आहे. मग त्या किमती शेती उत्पादन असेल, औद्योगिक उत्पादन असेल, शेअर्स मार्केट असेल, आयात निर्यात असेल, श्रम उत्पादकता असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामधील किमतीतील झालेला जो बदल आहे ते बदल मोजण्याचं एक साधन आहे. औद्योगिक आणि कृषी मालाचे उत्पादन, निर्यात व आयातीमधील बदल इत्यादी घटकासह विविध क्षेत्रातील कल मोजण्यासाठी या निर्देशांकाचा उपयोग केला जातो. निर्देशांकाचे प्रत्यक्षपणे आपणास मोजमाप करता येत नाही, पण त्यातून सापेक्ष बदल मात्र दर्शवता येतो. तर आज निर्देशांकाचे प्रकार जे आहेत, निर्देशांकाचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक असे निर्देशांकाचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे किंमत निर्देशांक. तर विद्यार्थी मित्रांनो, वस्तूच्या किमतीमध्ये सतत चढ उतार होत असतात. पहा, वस्तूच्या किमती कधी कमी असतात तर वस्तूच्या किमती कधी जास्त असतात. त्यावेळेस किंमत निर्देशांकाचा आधार घेतला जातो. तर किंमत निर्देशांक जे आहे हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलांचे मापन करत असते. ते 2 किंवा भिन्न कालावधी जो असतो, वेगवेगळा भिन्न कालावधी जो असतो, त्या कालावधीच्या दरम्यान किमतीच्या पातळीची हा किंमत निर्देशांक तुलना करत असतो. म्हणजे वेगवेगळ्या काळातील वस्तूंच्या किमतीमध्ये कसा बदल होत गेलेला आहे हे त्या किंमत निर्देशांकाच्या साहाय्याने आपल्या लक्षात येते. दुसरा जो निर्देशांक आहे तो म्हणजे संख्यात्मक निर्देशांक. संख्यात्मक निर्देशांकालाच प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील जो बदल आहे तो बदल मोजण्यासाठी संख्यात्मक निर्देशांक फार उपयोगी पडतो. शेती क्षेत्रातील उत्पादन असेल, औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन असेल, अशा शेती आणि औद्योगिक उत्पादनाच्या परिमाणात काही कालावधीमध्ये बदल होत असतो आणि हा जो बदल आहे हा बदल मोजण्यासाठी संख्यात्मक निर्देशांक उपयोगी पडतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील जे बदल असतात ते बदल मोजण्याचं काम या संख्यात्मक निर्देशांकाच्या साहाय्याने केलं जातं. त्यानंतर मूल्य निर्देशांक. आता वस्तूचं मूल्य म्हणजेच त्या वस्तूची किंमत होय. वस्तूचे मूल्य म्हणजे त्या वस्तूची किंमत होय. म्हणजे त्या वस्तूची जी किंमत असते ती किंमत म्हणजे वस्तूचे मूल्य
होय. तर वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत आणि परिमाण यांचा गुणाकार म्हणजे वस्तूचे मूल्य होय. मूल्य निर्देशांक जो असतो हा मूल्य निर्देशांक चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो. म्हणजे आपल्या देशाचं जे चलन आहे रुपया, या रुपयाच्या स्वरूपात चलाच्या किमतीत जो बदल होतो त्या बदलाच्या स्वरूपामध्ये त्याचं मोजमाप केलं जातं. आणि हा जो निर्देशांक आहे मूल्य निर्देशांक, तो वस्तूची किंमत आणि परिमाण या दोन्हीतील बदलाचं एकत्रीकरण करतो. आणि किंमत आणि परिमाण या दोन्हीतील बदलाचं एकत्रीकरण करत असल्यामुळे तो अधिक माहितीपूर्ण आहे. आणि चौथा जो निर्देशांक आहे तो म्हणजे विशिष्ट हेतू निर्देशांक. म्हणजे काही विशिष्ट हेतूने जे निर्देशांक तयार केले जातात त्या निर्देशांकाला विशिष्ट हेतू निर्देशांक असे म्हणतात. काही विशिष्ट हेतूने असे निर्देशांक तयार केले जातात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक जे काय तयार केले जातात ते विशिष्ट हेतूसाठी तयार केले जातात. तर निर्देशांकाचे हे 4 प्रकार आहेत. जर परीक्षेला किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे असं जर सहमत असहमतसाठी विचारलं गेलं तर या विधानाशी सहमत नाही म्हणायचं आणि निर्देशांकाचे हे 4 जे प्रकार आहेत याचं स्पष्टीकरण परीक्षेमध्ये मांडायचं. म्हणजे कोणते 4 प्रकार तर किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक असे निर्देशांकाचे 4 प्रकार आहेत. हे प्रकार त्या ठिकाणी स्पष्ट करायचे. तर या स्क्रीनवरती वरच्या बाजूला पहा, पुस्तक तुमच्याजवळ असेल, सांकेतिक लिपी दिलेली आहे. त्या सांकेतिक लिपीमध्ये P0 म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंची किंमत, P1 म्हणजे चालू वर्षातील वस्तूंची किंमत, त्यानंतर Q0 म्हणजे मूळ वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदी वस्तूंची संख्या आणि Q1 म्हणजे चालू वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदी वस्तूंची संख्या. तर P जी आहे ही P वर्ष दर्शवण्यासाठी दाखवलेलं आहे. तर Q हे वस्तूंची संख्या दर्शवण्यासाठी दर्शवलेलं आहे. म्हणजे P0 आणि Q0 जे मूळ वर्षातील वस्तूंची किंमत म्हणजे P0 आणि मूळ वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदी वस्तूंची संख्या म्हणजे Q0. तर P1 आणि Q1, P1 म्हणजे चालू वर्षातील वस्तूंची किंमत, तर Q1 म्हणजे चालू वर्षातील उपभोग्य वस्तू किंवा खरेदी वस्तूंची संख्या म्हणजे Q1 होय. तर हे त्या ठिकाणी सांकेतिक लिपीमध्ये दर्शवलेलं आहे. तर निर्देशांकाचे परिभाषेचा वापर जर म्हटलं, आता मूळ वर्ष म्हटले बा, मूळ वर्ष कशाला म्हणायचं तर निवडलेल्या वर्षाची तुलना मूळ वर्षाशी केली जाते. ते वर्ष निर्देशित करण्यासाठी O किंवा 0 हा प्रत्यक्ष वापरला जातो. आणि चालू वर्ष म्हणजे निवडलेल्या वर्षाची तुलना करण्यासाठी चालू वर्षाची गरज भासते. चालू वर्षासाठी 1 हा प्रत्यय वापरला जातो. तर लक्षात राहू द्या, निर्देशांकाचे हे जे प्रकार आहेत ते 4 प्रकार आज आपण विचारात घेतले. किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक. आता तुम्हाला माहीत आहे का म्हणून दिलेला आहे भाग.
भारत सरकारकडून व्यापकपणे वापरण्यात येणारे निर्देशांक. आता भारत सरकारकडून कोणते कोणते निर्देशांक वापरले जातात? तर ग्राहक किंमत निर्देशांक, घाऊक किंमत निर्देशांक, कृषी उत्पादनाचा निर्देशांक, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक, सेवा निर्मितीचा निर्देशांक, आयात निर्यात निर्देशांक आणि मानव विकास निर्देशांक असे वेगवेगळे निर्देशांक भारत सरकारकडून व्यापकपणे वापरले जातात. तर आज या ठिकाणी आपण निर्देशांकाच्या प्रकाराचा विचार केलेला आहे. पुढच्या तासाला आपण निर्देशांकाचे अर्थशास्त्रामध्ये जे असणारे महत्त्व आहे हे महत्त्व आपण विचारात घेऊ. धन्यवाद.